एक्सरसाइज 3.2 बी मधला क्वेश्चन नंबर 2 जेव्हा सॉल्व करतो तेव्हा आपल्याला हे टेक्निक इथे जी दिलेली आहे ते टेक्निक वापरायचे आहे. जसे दिलेले क्वेश्चन राहील इंटिग्रेशन ऑफ 1/a sin x प्लस बी cos x प्लस सी या इंटू डी एक्स या फॉर्मॅटमध्ये जेव्हा राहील तेव्हा आपल्याला tan x/2 इज इक्वल्स टू टी पुट करायचं आहे. त्यानुसार आपल्याला sin x cos x आणि डी एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर डी एक्सची व्हॅल्यू त्यावरून निघणार आहे 2dt/1 प्लस टी स्क्वेअर. साइन एक्सची व्हॅल्यू त्यावरून निघणार आहे 2t/1 प्लस टी स्क्वेअर आणि कॉस एक्सची व्हॅल्यू निघणार आहे 1 मायनस टी स्क्वेअर/1 प्लस टी स्क्वेअर. ह्या तीनही व्हॅल्यू आपण जर पुट केल्या तेव्हाच हा क्वेश्चन सॉल्व्ह होईल आणि याला सबस्टिट्यूट सुद्धा करता येईल. अदरवाईज या क्वेश्चन सॉल्व्ह करताना खूप डिफिकल्टी येणार आहे. ह्या तीनही व्हॅल्यू, एक डी एक्सची व्हॅल्यू, साइन एक्सची व्हॅल्यू आणि कॉस एक्सची व्हॅल्यू ह्या सुद्धा तुम्हाला लर्न करायच्या आहे. समटाईम कसं येईल, इंटिग्रेशन ऑफ 1/a sin 2x प्लस b cos 2x येईल, म्हणजे डबल अँगल येईल. डबल अँगल जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला tan x इज इक्वल्स टू टी पुट करावं लागेल. डी एक्सची व्हॅल्यू चेंज होऊन जाईल 1/1 प्लस टी स्क्वेअर इंटू डी टी होईल. साइन 2xची व्हॅल्यू तशीच राहणार आहे 2t/1 प्लस टी स्क्वेअर. कॉस एक्सची व्हॅल्यू सुद्धा तशीच राहणार आहे 1 मायनस टी स्क्वेअर/1 प्लस टी स्क्वेअर. म्हणजे जर डबल अँगल आला तर tan x इज इक्वल्स टू टी होईल आणि डी एक्सची व्हॅल्यू चेंज होईल. अदरवाईज जर सिंगल अँगल असेल साइन एक्स आणि कॉस एक्स तर तिथं सरळ सरळ सेम व्हॅल्यू पुट करायच्या आहेत. tan x/2 इज इक्वल्स टू टी पुट करायचं आहे. हे जर तुम्ही व्यवस्थित लर्न केलं तर तुम्हाला एक्सरसाइज 3.2 बी मधला क्वेश्चन नंबर 2 डिफिकल्ट जाणार नाही. खूप इझी क्वेश्चन आहे. त्यातले त्या एक्सरसाइजमधले हे 9 क्वेश्चन आहे, यातले 6 क्वेश्चन मी सॉल्व्ह करून देणार आहे. 7, 8 आणि 9 हे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे आणि आन्सर सेंड करायचे आहे. जर डिफिकल्टी आली तर कमेंट सेक्शनमध्ये करू शकता. एक्सरसाइज 3.2 बी मध्ये क्वेश्चन नंबर 1 आपण सॉल्व्ह केलेला आहे, त्याचे पार्ट मी अपलोड केलेले आहे. या पार्टमध्ये क्वेश्चन नंबर 2 चे क्वेश्चन सॉल्व्ह करणार जे या टाईपचे आहे, ज्यामध्ये इंटिग्रेशन 1/a प्लस बी साइन एक्स इंटू डी एक्स, इंटिग्रेशन ऑफ 1/1 प्लस बी कॉस एक्स इंटू डी एक्स, इंटीग्रेशन 1/a sin x प्लस b cos x इंटू dx और इंटीग्रेशन ऑफ 1/a प्लस b cos x प्लस c sin x इंटू dx. या टाईपमध्ये या 4 टाईपचे क्वेश्चन येणार आहे. अशा सिच्युएशन मध्ये जर आपल्याला असे क्वेश्चन आले तर इथं इंटिग्रेशन काय करायचं, तर आपल्याला सरळ सरळ काय करावं लागेल, जर हाफ म्हणजे अँगल साइन एक्स असेल, डबल अँगल नसेल, फक्त साइन एक्स किंवा कॉस एक्स या फॉर्मॅटमध्ये असेल तर सरळ सरळ tan x/2 इज इक्वल्स टू टी पुट करायचं. त्यामुळे आपल्याला dx ची व्हॅल्यू मिळते 2/1 प्लस टी स्क्वेअर इंटू डी टी. म्हणजे ही व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो. त्याच व्हॅल्यूवरून साइन एक्सची आणि कॉस एक्सच्या व्हॅल्यू डबल अँगल फॉर्म्युलांचा यूज करून साइन एक्सची व्हॅल्यू 2t/1 प्लस टी स्क्वेअर आणि कॉस एक्सची व्हॅल्यू 1 मायनस टी स्क्वेअर/1 प्लस टी स्क्वेअर. ह्या तीनही व्हॅल्यू तुमच्यासाठी या एक्सरसाइज मधल्या या क्वेश्चनसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ह्या तीनही व्हॅल्यूचा यूज करून एक लक्षात ठेवायचं की हाफ अँगल असेल म्हणजे साइन एक्स आणि कॉस एक्स असेल तर तिथं tan x/2 इज इक्वल्स टू टी पुट करायचं, नंतर सबस्टिट्यूट करायचं. आणि इथं जर डबल अँगल आला असता तर फक्त साइन 2x असता आला, कॉस 2x आला असता, तर इथं फक्त tan x इज इक्वल्स टू टी पुट केलं असतं आपण आणि नंतर सॉल्व्ह केलं असतं. म्हणजे काय आलं असतं, dx ची व्हॅल्यू 1/1 प्लस टी स्क्वेअर इंटू dt. बाकी साइन एक्स आणि कॉस एक्सच्या व्हॅल्यूमध्ये चेंज झाला नसता. एवढा चेंज फक्त डबल अँगल इथं असेल तेव्हा होईल. अदरवाईज हे क्वेश्चन आपले जसच्या तसे राहील, याच्यामध्ये काहीच चेंजेस होणार नाही. dx ची व्हॅल्यू साइन एक्स आणि कॉस एक्स तिघांच्या व्हॅल्यू आपल्या सेम राहणार आहेत, त्यांच्यामध्ये चेंजेस होणार नाही. तर याचाच यूज करून आपल्याला आपली एक्सरसाइज सोडवायची आहे. एक्सरसाइज मधला क्वेश्चन नंबर 2 सोडवायचा आहे. क्वेश्चन दिलेला आहे इंटिग्रेशन इज इक्वल्स टू 1/3 प्लस 2 साइन एक्स इंटू dx. तर आता साइन एक्स आलेला आहे त्यामुळे तुम्हाला सांगतो नेमकी स्टेप कशी स्टार्ट करायची. पुट t इज इक्वल्स टू tan x/2. याला जर आपण डिफरन्शिएट केलं तर आपल्याला व्हॅल्यू मिळते, dx ची व्हॅल्यू आपल्याला मिळते, ती सरळ सरळ राहणार आहे 2dt/1 प्लस टी स्क्वेअर. तशीच साइन एक्सची व्हॅल्यू आपण काढणार आहोत 2t/1 प्लस टी स्क्वेअर. ह्या व्हॅल्यू पुट करायच्या दिलेल्या इंटिग्रेशन मध्ये. तर नाव इंटिग्रेशन इज इक्वल्स टू 1/3 प्लस 2. साइन एक्सची व्हॅल्यू 2t/1 प्लस टी स्क्वेअर आणि dx ची व्हॅल्यू 2/1 प्लस टी स्क्वेअर इंटू डी टी. हे न्यूमरेटरमध्ये आहे तर न्यूमरेटरमध्ये, आणि इथं आपण काय करू शकतो, डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी क्रॉस मल्टिप्लिकेशन, म्हणजेच काय येईल 2/1 प्लस टी स्क्वेअर इंटू डी टी आणि अपॉनमध्ये 3 इंटू 1 प्लस टी स्क्वेअर प्लस 2 टू जा 4t आणि अपॉनमध्ये डिनॉमिनेटर सेम 1 प्लस टी स्क्वेअर. इथला 1 प्लस टी स्क्वेअर सोबत कॅन्सल, उरलं काय, इंटिग्रेशन 2/3 न जर या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं 3 प्लस 3t स्क्वेअर प्लस 4t
इंटू डी टी. क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं तर क्वाड्रॅटिक इक्वेशन घेऊया. तो इंटिग्रेशन 2 त्याला व्यवस्थित लिहून घेऊ. 3t² प्लस 4t प्लस 3 इंटू डी टी. वरून टी कॉमन निघते इंटिग्रेशनच्या आणि खालून आपल्याला 3 कॉन्स्टंट काढायचा आहे, कारण की कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड याच्या अगोदरच्या ज्या पार्टमध्ये आपण कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड पाहिली होती, त्या कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड करायचं असेल तर टी स्क्वेअरचा कोएफिशियंट आपल्याला 1 पाहिजे. म्हणून 3 कॉमन काढल्यावर 1/t². इथून जर 4 कॉमन निघाला तर 4/3t आणि इथून जर 3 कॉमन निघाला तर 1 इंटू डी टी. आता थर्ड टर्म फाइंड करायची. थर्ड टर्मचा फॉर्म्युला हाफ इंटू कोएफिशियंट ऑफ टी इट्स कम्प्लीट होल स्क्वेअर. 2 1 जा 2 2 2 जा 4 म्हणजे 2/3चा कम्प्लीट होल स्क्वेअर. 2/3 इंटिग्रेशनच्या बाहेर इंटिग्रेशन 1/t² प्लस 4/3t प्लस 4/9 आणि प्लस 1 मध्ये मायनस 4/9, कारण की 2 2 जा 4 2 चा स्क्वेअर 4 आणि 3 चा स्क्वेअर 9 इंटू डी टी. 2/3 कॉन्स्टंट बाहेर 1/, हा कशाचा स्क्वेअर आहे, हा आहे टी प्लस 2/3 इट्स कम्प्लीट होल स्क्वेअरचा एक्सपान्शन आहे. इथं जर केलं 9 - 4 म्हणजे 5/4. 5/4ला जर लिहायचं असेल तर √5/2 इट्स कम्प्लीट होल स्क्वेअर लिहू शकतो इंटू डी टी. म्हणजे आपल्याला काय मिळालं ते 2/3. हा कशाचा फॉर्म्युला आहे, 1/, हा फॉर्म्युला आहे 1/x² प्लस a² इंटू डी एक्सचा फॉर्म्युला आहे. तर त्याच फॉर्म्युलानुसार 1/a. तर a ची व्हॅल्यू आहे √5/2 आणि टॅन इनव्हर्स ऑफ x ची व्हॅल्यू आहे t प्लस 2/3 अपॉन मध्ये a ची व्हॅल्यू आहे √5/2 प्लस c असं घेऊ शकतो. तर हा इथला 2 आणि हा 2 कॅन्सल होऊन जाईल, म्हणजेच काय येईल 1/3 2/3 जर काढला असेल तर आपण ते 2 आणि 2 कॅन्सल होऊन जाईल. टॅन इनव्हर्स ऑफ हा वरती जर नेला तर x/a आहे. इथं डिनॉमिनेटर सेम करू शकतो, म्हणजे 3t प्लस 2 अपॉन मध्ये 2 येईल आणि √5 वरचा 2 आणि खालचा 2 कॅन्सल प्लस c. हे राहील आपला इंटिग्रेशनचा आन्सर. बघा अशा प्रकारे सॉल्व्ह करावं लागते. कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड तर अगोदरच पाहिली, फक्त इथं ऍडजस्टमेंट काय केली आपण, हे जे ऍडजस्टमेंट आहे हे ऍडजस्टमेंट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की टीच्या ऐवजी काय पुट करायचं आणि dx आणि sin x ची व्हॅल्यू काय पुट करायची. हे जर 2 व्हॅल्यू आपल्याला व्यवस्थित लक्षात आल्या तर आपलं इंटिग्रेशन चुकणार नाही. सेकंड सॉल्व्ह करायचा आहे. सेकंड मध्ये सुद्धा सेम प्रोसिजर. आता प्रोसिजर करत बसणार नाही, आपण सरळ सरळ dx ची व्हॅल्यू इथं पुट करायची. पहिल्या क्वेश्चन मध्ये केलं तर ठीक आहे. तर dx ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 2/1 प्लस t² इंटू डी टी आणि cos x ची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला माहिती आहे. ती cos x ची व्हॅल्यू सुद्धा आपण इथं पुट करणार आहोत. sin x नाही आहे, cos x आहे. cos x ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 1 - t²/1 प्लस t². पुट करूया इथं. तर इंटिग्रेशन 1/4 - 5 cos x ची 1 - t²/1 प्लस t² आणि dx ची व्हॅल्यू 2dt/1 प्लस t². सगळ्या ठिकाणी काय होय, एकच टर्म मिळणार आपल्याला 2/1 प्लस t² जसच्या तसे डिनॉमिनेटरमध्ये. आणि डिनॉमिनेटरमध्ये आपण डिनॉमिनेटर सेम करू. त्यासाठी काय करू, बेस सेम करण्यासाठी क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 × 1 प्लस t² मायनस 5 × 1 मायनस t² आणि याला अपॉन मध्ये 1 प्लस t² इंटू डी टी. इथला 1 प्लस t² इथल्या 1 प्लस t² सोबत कॅन्सल, उरलं काय 2/4 न जर याला मल्टिप्लाय केलं 4 प्लस 4t² मायनस 5 ने मल्टिप्लाय केलं -5 मायनस मायनस प्लस 5t² इंटू डी टी. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर वरून तर 2 कॉन्स्टंट बाहेर निघतो, खाली थोडी ऍडजस्टमेंट करावं लागते. 1/4t² प्लस 5t² 9t². हा -5 असल्यामुळे आणि -5 आणि +4 तर -1 इंटू डी टी. इथं सरळ सरळ ऍडजस्टमेंट होते. 2 कॉन्स्टंट 1/, याला लिहू शकतो 3t² आणि हा -1² इंटू डी टी. म्हणजे आपल्याकडे फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ 1/a² मायनस x² मायनस a² च्या फॉर्मॅटमध्ये आलेले आहे. त्याचा फॉर्म्युला यूज करून याला सॉल्व्ह करू शकतो. तर त्यानुसार फॉर्म्युला 2 जर इंटिग्रेशन काय असेल 1/x² मायनस a² असेल 1/2 a log ऑफ x मायनस a अपॉन x प्लस a हा फॉर्म्युला आहे. तर त्याचनुसार 1/2 a ची व्हॅल्यू आहे 1 log ऑफ x मायनस a म्हणजे 3t मायनस 1 अपॉन 3t प्लस 1 प्लस c. 2 गेट कॅन्सल 1 लिहिला नाही लिहिला काही क्वेश्चन नाही. तर लॉग ऑफ टी ची व्हॅल्यू पुट करूया आपण. टी ची व्हॅल्यू काय घेतली होती
टॅन एक्स बाय टू अगोदरच्या क्वेश्चनमध्ये सुद्धा टीची व्हॅल्यू पुट करायची राहिली होती, ती टीची व्हॅल्यू पुट करायची, त्यानुसार क्वेश्चन सॉल्व्ह होणार नाही. आपली तिथं टीची व्हॅल्यू पुट करायची राहिलीत. टीची व्हॅल्यू जी घ्यायची आहे ते ठेवायची पण आहेत. टी इज इक्वल्स टू टॅन एक्स बाय टू घेतलं होतं तर टॅन एक्स बाय टू -1 अपॉनमध्ये 3 टॅन एक्स बाय टू +1 प्लस सी. टीची व्हॅल्यू अगोदरच्या क्वेश्चनमध्ये आपण ठेवली नव्हती तर तिथं ते ठेवायची, त्यानुसार क्वेश्चन सॉल्व्ह होणार नाही. अगोदरचा क्वेश्चन आहे इथं टीची व्हॅल्यू टॅन एक्स बाय टू पुट करायची, त्याच्याशिवाय क्वेश्चन होणार नाही. तर इंटिग्रेशन करायचं आहे. इथं सुद्धा सगळ्याच व्हॅल्यू पुट करावं लागते. साइन एक्स, कॉस एक्स आणि डी एक्सच्या तीनही व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. व्हॅल्यू माहीत नसेल तर बाजूला लिहून घ्यायच्या. डी एक्सची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 2dt/1 + t². साइन एक्सची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 2t/1 + t². कॉस एक्सची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 1 - t²/1 + t². या सगळ्या व्हॅल्यू इथं पुट करूया. इंटिग्रेशन डी एक्सची 2dt/1 + t². 2 कॉस एक्सची व्हॅल्यू 1 - t²/1 + t². मायनसमध्ये साइन एक्सची व्हॅल्यू 2t/1 + t². सगळ्या व्हॅल्यू पुट केल्या. डिनॉमिनेटरमध्ये डिनॉमिनेटर सेम नाही आहे, त्यासाठी आपण काय करणार आहोत, आता 2/1 + t² × dt तर आहेच न्यूमरेटरमध्ये. इथं 1 + t² न मल्टिप्लाय करून घेऊ याला, म्हणजे 2 × 1 + t² प्लस 1 - t² आणि -2t आणि अपॉनमध्ये 1 + t². सगळ्या क्वेश्चनमध्ये, याच्या सगळ्या क्वेश्चनमध्ये 1 + t² इथला आणि इथला कॅन्सल होणारच आहे. त्याच्यामध्ये काहीच दोराय नाही आहे, ते लक्षात ठेवायचं. इंटिग्रेशन 2 हा 2 न मल्टिप्लाय केलं तर 2 + 2t² + 1 - t² आणि -2t × dt या फॉर्मॅटमध्ये येईल. याला सिम्प्लिफाय करून लिहायचं असेल तर 2t² मधून एक t² केला तर t² राहील, -2t आणि 2 + 3 किती राहणार आहे, 2 + 1 3 राहणार आहे. त्याला सिम्प्लिफाय करून लिहू. इंटिग्रेशन इज इक्वल्स टू 2/2dt/t². 2t² मधून एक t² गेला तर t² -2t आणि 2 + 1 3 या फॉर्मॅटमध्ये येईल. हा क्वाड्रॅटिक इक्वेशन झालं. 2 इंटिग्रेशनच्या बाहेर 1/t² -2t + 3 × dt. आता या क्वाड्रॅटिक इक्वेशनला सॉल्व्ह करण्यासाठी कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडमध्ये काय करत असतो, कोएफिशियंट हाफ कोएफिशियंट ऑफ t तर -2 आहे, 2 2 गेट कॅन्सल, -1चा स्क्वेअर 1च ॲड करावं लागेल इकडे आणि इकडे, तर काय होईल 2 × इंटिग्रेशन t² -2t + 1 + 3 -1 × dt. तर 2 × इंटिग्रेशन ऑफ हे कशाचं इंटिग्रेशन झालं, t -1 इट्स कम्प्लीट होल स्क्वेअरचं इंटिग्रेशन झालं. आणि कारण की -1चा स्क्वेअर आपण केलेला आहे त्याला, आणि इकडे +2 × dt. या 2ला लिहू शकतो आपण 2 × इंटिग्रेशन ऑफ t -1चा कम्प्लीट होल स्क्वेअर याला √2चा कम्प्लीट होल स्क्वेअर × dt. म्हणजे इंटिग्रेशनमध्ये फॉर्म्युला आला हा 2 हा जसच्या तसा 1/x² -x² + a² इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आला. त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती, तो म्हणजे 1/a tan इनवर्स ऑफ x/a. तर 1/a ची व्हॅल्यू √2 tan इनवर्स ऑफ x ची व्हॅल्यू t -1 अपॉन a ची व्हॅल्यू √2 प्लस c. तर हा 2 √2 tan इनवर्स ऑफ t ची व्हॅल्यू इथं पुट करू, tan ऑफ x/2 -1 अपॉन मध्ये √2 प्लस c. इथं डिनॉमिनेटर सेम करू शकतो, अदरवाइज ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही. तर अशा प्रकारे इंटिग्रेशनची क्वेश्चन सॉल्व्ह करणं आहे, जिथं कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड अगोदरच पाहिली. फक्त इथं हे सबस्टिट्यूशन जे आलेले आहे ते सबस्टिट्यूशनचे 3 फॉर्म्युले लर्न करायचे आहेत, लक्षात ठेवायचे आहे, आणि लक्षात ठेवल्यानंतर ते सॉल्व्ह करायचे आहेत. इथं सुद्धा सेम मेथडनं सॉल्व्ह करावं लागेल. हा 4th नंबरचा क्वेश्चन आहे आपला एक्झरसाइज मधल्या क्वेश्चन नंबर 2 मधला 4th. इथं सुद्धा dx ची व्हॅल्यू जी आहे ते sin x ची व्हॅल्यू जी आहे ते पुट करावं लागेल. पुट करूया. इंटिग्रेशन dx ची व्हॅल्यू 2t dt अपॉन 2dt 2dt 1 + t², 2dt 1 + t अपॉन 1 + t² आणि इथं 3 + 2. sin x ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 2t अपॉन 1 + t² मायनस cos x ची व्हॅल्यू 1 - t² अपॉन 1 + t². तर 2t अपॉन 1 + t² न्यूमरेटरमध्ये आहे इंटू dt, आणि इकडे
सॉरी 2च आहे, टी नाही आहे. 2/1 प्लस टी स्क्वेअर इंटू डी टी आहे. इथं डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी 3 इंटू 1 प्लस टी स्क्वेअर प्लस 2 टू जा 4 टी, मायनसमध्ये 1 मायनस टी स्क्वेअर आणि अपॉनमध्ये 1 प्लस टी स्क्वेअर. इथला 1 प्लस टी स्क्वेअर, इथला 1 प्लस टी स्क्वेअर ॲज इट इज कॅन्सल होणारच आहे. इंटिग्रेशन 2 डी टी अपॉनमध्ये 3 मल्टिप्लाय केलं या ब्रॅकेटला 3 प्लस 3t स्क्वेअर प्लस 4t, मायनसनं जर केलं तर -1 प्लस टी स्क्वेअर या टाईपमध्ये येईल. आता याला जर सिम्प्लिफाय केलं आपण तर काय येईल, 2 डी टी अपॉनमध्ये इथला 3t स्क्वेअर आणि इथला एक टी स्क्वेअर काय होईल 4t स्क्वेअर, 4t जसच्या तसा प्लस 4t, इथून 3 मायनस 1 म्हणजे प्लस 2 इंटू डी टी. वरून 2 कॉमन काढावं लागेल काढला, खालून 4 कॉमन काढावं लागेल काढला, 1/dt अगोदरच आहे, dt लिहायचे काम नाही. जर इथून 4 काढला तर टी स्क्वेअर, इथून 4 काढला तर टी, आणि इथून जर 4 काढला तर 2/4 म्हणजे 2 1 2 2 2 4 लिहितो इंटू डी टी, म्हणजे 1/2 इथं लिहू शकतो. म्हणजे इथं सुद्धा 2 1 2 2 2 4 आणि इथं 2 1 2 2 2 4 करणार आहोत. म्हणजे सिम्प्लिफाय झाल्यावर हे इंटिग्रेशन कसं होईल, 1/2 इंटिग्रेशन ऑफ 1/t स्क्वेअर प्लस टी प्लस 1/2 इंटू डी टी या फॉर्मॅटमध्ये होईल. आता या क्वाड्रॅटिक इक्वेशनला कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने सोडवावं लागेल. तर इंटिग्रेशन काय आलं, इंटिग्रेशन 1/2 इंटिग्रेशन ऑफ 1/t स्क्वेअर प्लस टी प्लस 1/2. थर्ड टर्म काढण्यासाठी 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ टी चा 1 आहे त्याचा स्क्वेअर म्हणजे 1/2 चा स्क्वेअर 1/4, 1/2 इंटिग्रेशन ऑफ 1/t स्क्वेअर प्लस टी प्लस 1/4 प्लस 1/2 मायनस 1/4 इंटू डी टी लिहायचं राहिलं. हे थर्ड टर्म काढत होतो आपण. तर हे 1/2 जसच्या तसे. हा कशाचा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला, हा कशाचा फॉर्म्युला आहे, टी प्लस 1/2 चा कम्प्लीट होल स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे. आणि इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो किंवा याला 4 जर केलं तर 2 मायनस 1 1/4च येईल, 4 मायनस 2 अपॉन 4 2 8 म्हणजे 2/8 म्हणजे 1/4च येईल. याला आणखी सिम्प्लिफाय करू, इंटिग्रेशन ऑफ 1/t प्लस 1/2 चा कम्प्लीट होल स्क्वेअर, याला लिहू 1/2 चा कम्प्लीट स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरच्या फॉर्मॅटमध्ये आला तर तो फॉर्म्युला 1/a ची व्हॅल्यू 1/2 इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्स बाय एक्स ची व्हॅल्यू टी प्लस 1/2 आणि ए ची व्हॅल्यू 1/2, टॅन इनवर्स ऑफ एक्स बाय प्लस सी. 2 वरती जर गेला तर 1/2 इंटू 2/1 म्हणजे 2 2 गेट कॅन्सल, टॅन इनवर्स ऑफ टी ची व्हॅल्यू टॅन x/2 प्लस 1/2 आणि अपॉनमध्ये 1/2 या फॉर्मॅटमध्ये करू शकतो. 2 जर मल्टिप्लाय केलं तर इथला 2 कॅन्सल होऊन जाईल, इथला आणि इथला. तर तसं करूया, म्हणजे टॅन इनवर्स ऑफ 2 टॅन x/2 प्लस 1 अपॉनमध्ये 2 आणि अपॉन 1/2, हा 2 आणि हा 2 गेट कॅन्सल, प्लस सी टॅन इनवर्स ऑफ 2 टॅन x/2 प्लस सी एवढंच येईल ॲन्सर, प्लस सी अपॉनमध्ये 1 लिहिला नाही लिहिला काही प्रश्न नाही. देअरफॉर दिस इज द इंटिग्रेशन. अशा प्रकारे सॉल्व करावं लागते, जसं डिफिकल्ट नाही आहे, फक्त व्यवस्थित टर्म लक्षात ठेवायचे आहेत. 5th नंबरमध्ये थोडा चेंज आहे, इथं cos 2x आहे, आतापर्यंत cos x आणि sin x ठेवत होतो. तर इथं काय पुट करायचं या सिच्युएशनला, tan x इज इक्वल्स टू टी पुट करायचं म्हणजे dx ची व्हॅल्यू आपल्याला याच्यावरून मिळते dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर आणि sin x ची आणि cos x ची व्हॅल्यू व्यवस्थितच मिळते. फक्त एवढं चेंजेस इथं करायचं आहे, तो चेंजेस इथं ठेवूया. इंटिग्रेशन 1/3 मायनस 2 1 मायनस टी स्क्वेअर cos x ची व्हॅल्यू 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर आणि dx ची व्हॅल्यू dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. सेम जसं सॉल्व करतो तसं 1/1 प्लस टी स्क्वेअर इंटू dt. इथं डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी 3 इंटू 1 प्लस टी स्क्वेअर मायनस 2 इंटू 1 मायनस टी स्क्वेअर अपॉनमध्ये 1 प्लस टी स्क्वेअर इंटू dt तर आहे. तर हे आणि हे कॅन्सल म्हणजेच इंटिग्रेशन dt अपॉन 3 जर मल्टिप्लाय केलं 3 प्लस 3t स्क्वेअर मायनस 2 मल्टिप्लाय केलं 2 मायनस मायनस प्लस 2t स्क्वेअर हे येईल. या क्वाड्रॅटिक इक्वेशनला सिम्प्लिफाय करू. सिम्प्लिफाय करताना इंटिग्रेशन 3t स्क्वेअर 2t स्क्वेअर
5t² आणि 3 मधून 2 गेला तर 1 इंटू dt. म्हणजे याला आपण लिहू शकतो इंटिग्रेशन इज इक्वल्स टू I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन 1 अपॉन √5t चा कंप्लीट होल स्क्वेअर प्लस √1चा किंवा 1चा स्क्वेअर इंटू dt. म्हणजे x² प्लस a² चाच फॉर्म्युला आला तो असेल इंटिग्रेशनमध्ये 1/x² प्लस a² चा फॉर्म्युला तर 1/a टॅन इनवर्स ऑफ x ची व्हॅल्यू √5t अपॉन a ची व्हॅल्यू 1 प्लस c म्हणजे टॅन इनवर्स ऑफ √5t ची व्हॅल्यू टॅन x प्लस c. अशा प्रकारे इंटिग्रेशन सॉल्व करू शकतो. जास्त डिफिकल्ट नाही आहे, फक्त व्यवस्थित सबस्टिट्यूशन समजलं पाहिजे. 5th नंबरचा क्वेश्चन झालेला सॉल्व. सेम हा आहे जसं आपण 5th नंबरचा केला 6th नंबरचा आहे तसंच आहे. इथं सुद्धा पुट करावं लागेल टॅन x इज इक्वल्स टू टी. म्हणजेच आपल्याला dx ची व्हॅल्यू मिळणार आहे dt अपॉन 1 प्लस t². साइन x ची व्हॅल्यू तर तेच पुट करणार आहोत, साइन 2x ची व्हॅल्यू तेच पुट करणार आहोत जे अगोदर करत होतो. म्हणजे 1/2 साइन x ची व्हॅल्यू आपण पुट करत होतो 2t अपॉन 1 प्लस t² मायनस 3 आणि dx ची व्हॅल्यू dt अपॉन 1 प्लस t². म्हणजेच इंटिग्रेशनमध्ये 1/1 प्लस t² इंटू dt तर आहेच. इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून डिनॉमिनेटर सेम 2 2 जा 4t मायनस 3 इंटू 1 प्लस t² अपॉन मध्ये 1 प्लस t² जसच्या तशी. इथले 1 प्लस t² इथले 1 प्लस t² ॲज इट इज कॅन्सल होणारच आहे आतापर्यंत जसं करत होतो तसंच. इथं येईल dt अपॉन 4t. ह्या -3 जर मल्टिप्लाय केलं -3 मायनस 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 इंटू प्लस मायनस 3t². याला सिम्प्लिफाईड करून जर लिहिलं तर 1 अपॉन -3t² प्लस 4t मायनस 3 इंटू dt. आता इथून -3 काय करू कॉन्स्टंट घेऊन घेऊ म्हणजे -1/3 इंटिग्रेशन 1 अपॉन इथून जर -3 गेले तर t². इथून जर गेलं -3 तर -4/3t आणि इथून जर गेलं मायनस तर +1 इंटू dt येईल. आता याला सॉल्व करावं लागेल आपल्याला कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने. कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने सॉल्व करण्यासाठी थर्ड टर्म काय आहे हाफ कोएफिशियंट ऑफ x -4/3 चा कंप्लीट होल स्क्वेअर. 2 1 जा 2 2 2 जा 4. थर्ड टर्म असेच काढत असतो. कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर तुम्ही 10च्या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये जाऊन प्लेलिस्टमध्ये पाहू शकता. तर 2/3 -2/3 चा स्क्वेअर म्हणजे 4/9. 4/9 ॲड करावं लागेल आणि सबस्ट्रॅक्ट पण करावं लागेल. t² -4/3t प्लस 4/9 प्लस 1 -4/9 इंटू dt. -1/3 जसच्या तशी इंटिग्रेशन. हा कशाचा स्क्वेअर आहे तर t -2/3 चा कंप्लीट होल स्क्वेअर आहे. इथं प्लस 5/9 इंटू dt. -1/3 इंटिग्रेशन 1/t -2/3 चा कंप्लीट होल स्क्वेअर. तर याला लिहू शकतो √5/3 चा कंप्लीट होल स्क्वेअर इंटू dt. तर हे -1/3 जसच्या तशी. हा कशाचा फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन 1/x² प्लस a² चा म्हणजे 1/a. तर 1/a ची व्हॅल्यू √5/3 टॅन इनवर्स ऑफ x ची व्हॅल्यू t -2/3 अपॉन मध्ये a ची व्हॅल्यू √5/3 प्लस c या फॉर्मॅटमध्ये लिहावं लागेल. आता इथला हा 3 आणि हा 3 कॅन्सल होऊन जाईल कारण की इन्व्हर्टेड होतो म्हणजे -1/√5 येतो. इंटिग्रेशनमध्ये -1/√5 टॅन इनवर्स ऑफ हे सगळे आपल्याला इथं काय केलेलं आहे आपण डिनॉमिनेटर सेम करण्याचा प्रयत्न केला. डिनॉमिनेटर सेम केल्यानंतर 3t न मल्टिप्लाय झालं 3t -2/3 आणि √5/3 इथला 3 आणि इथला 3 गेट कॅन्सल म्हणजे काय 3t -2/√5. इथं t ची व्हॅल्यू टॅन x पुट केली बाकी जसच्या तसं. अशा प्रकारे हे सगळे क्वेश्चन सॉल्व करणार आहोत आपण एक्झरसाइजमधले क्वेश्चन नंबर 2. आता 6 करून दिले. क्वेश्चन नंबर 7 8 आणि 9 हे तुमच्यासाठी होमवर्क आहे. जर याच्यामध्ये डिफिकल्टी आली तर कमेंट करा आणि जर सॉल्व झाले तर व्हेरी गुड, तर डिफिकल्टी आली तर विचारा.